धुळ्यात सुरू असलेल्या डीजे बंदी विरोधात डीजे चालक संघटनेनं रस्त्यावर उतरत शेकडोंच्या संख्येनं मोर्चा काढलाय। प्रशासनाच्या सर्व नियमांचं पालन करून डीजे वाजवण्याची परवानगी द्या अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। सकाळच्या सुमारास महाराजा अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यापासून महामोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी डीजे चालकांनी शेकडोंच्या संख्येनं डीजेचे वाहन देखील रस्त्यावर आणले होते। पोलीस प्रशासनानं डीजेच्या वाहनांना परवानगी नाकारली। परवानगी घेऊन देखील पोलीस प्रशासन मोर्चा काढण्याला आडकाठीपणा करत असल्याचा आरोप डीजे चालकांनी केला होता। डीजे चालकांनी हातात धरलेल्या विविध फलकांनी धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं। प्रशासनानं तात्काळ डीजे वाजवण्याला परवानगी द्यावी, अन्यथा जिल्ह्यातील डीजे वाहनांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय। विक्की चौधरी, धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष। आज रोजी आम्ही मूक मोर्चाचे आयोजन केले होते। प्रशासनाने गणपतीच्या काळात जी अचानक बंदी घातली त्याच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढला होता। सर्वोच्च न्यायालयाचे असे बंदीचे कुठलेच आदेश नसताना धुळे शहरामध्ये हुकुमशाही पद्धतीने डीजेवर बंदी घालण्यात आली। त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा केला। जे 15-20 डॉक्टरांनी आमच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यांनी फक्त सांगितलं होतं की डीजेवर निर्बंध घाला, की आवाजाची मर्यादा ठेवा, परंतु डायरेक्ट बंदी करून आमच्या व्यावसायिकांवर खूप भयंकर असा पोटमारीचा विषय आलेला आहे। आणि की धुळे शहरामध्ये कुठलाही उद्योग धंदा नसताना आम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करून घेतला आहे आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून आम्ही बँकेकडून कर्ज घेतलेले, भरपूर प्रायव्हेट ठिकाणून कर्ज घेतले आणि आम्ही आमचे व्यवसाय उभे केलेले। अचानकपणे बंदी करून दिलेली। तुम्हाला बंदी जर कधी करायची होती तर तुम्ही आमचं सगळं सिस्टीम तुमच्याकडे ठेवून घ्या, आम्हाला आमच्या बँकेचे लोनं, वैयक्तिक लोनं माफ करून द्या आणि आमचं कुठंतरी उदरनिर्वाहाचं साधन देऊन द्या। तुम्ही म्हणजे कुशल बंद करा, आमचा त्याला काही विरोध नाही। परंतु सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून आम्हाला धंदा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। आम्ही ध्वनी प्रदूषणाचा कायदा पाळून, कायद्याच्या चौकटीत राहून, आवाजाची मर्यादा ठेवून, मान्य आहे अगोदरच्या काळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील ते आम्ही स्वीकार करतो, परंतु आम्ही इथून पुढे प्रशासन जे सांगेल, जी चौकट आखून दिली त्या चौकटीत राहून आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत। आणि आमच्या वतीने जो कोणी कॉम्पिटिशन करेल किंवा काही उपद्रव करेल त्याच्यावर स्वतः युनियनच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू कारवाई करा, परंतु आम्हाला धंदा करू द्या। नवरात्रामध्ये आम्हाला डीजे वाजवण्यात परवानगी द्या, गणेश उत्सवात दिली नाही पण नवरात्रात द्या, अन्यथा मग काही गोष्टी आमच्याकडून होतील। कारण की समजा आता जसं गणेश उत्सवामध्ये बँड वाजले त्यांचं सुद्धा डेसिबल जास्त होतं, परंतु सामाजिक सलोखा राखून आम्ही तिथे आक्षेप घेतला नाही किंवा काही वाद घातला नाही। परंतु जर कधी आता आम्हाला नवरात्रात सुद्धा तसाच प्रकार करण्यात आला, आम्हाला डीजे वाजवू नाही दिले, तर मग मात्र आम्ही कुठले साऊंड वाजवू देणार नाही किंवा आम्ही तिथं तुम्हाला डेसिबल घ्यायला लावू। आणि पुढील काळामध्ये इलेक्शन येतं आहे, त्या ठिकाणी सुद्धा मोठमोठे स्पीकरांचा वापर होईल। त्या ठिकाणी जर कधी प्रशासनाने कारवाई नाही केली तर मग त्या ठिकाणी देखील आम्ही रस्त्यावर उतरू। याचा प्रशासनाने दखल घ्यायची। येत्या 2 दिवसात 3 दिवसात तुम्ही आमच्यासोबत मीटिंग लावा, तुम्ही ठरवाल त्या दिवशी आम्ही सगळे पदाधिकारी येऊ, तुम्ही सांगाल त्या नियमात आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत, परंतु आमच्यावर उपासमारी करू नका ही सर्वांना विनंती। कारण की गणेश उत्सव काळामध्ये एवढा काही आमच्यावर अन्याय झालेला आहे। आज आमच्या सर्व व्यावसायिकांवर भयंकर कर्जाचा डोंगर आहे। गेल्या महिनाभरापासून प्रशासनानं धुळे जिल्ह्यात डीजेला बंदी घातली आहे। यामुळे अनेक तरुणांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे। कर्ज काढून डीजे घेऊन अनेक तरुण डीजेचा व्यवसायात उतरलेत। मात्र प्रशासनानं अचानकपणे बंदी घातल्यानं अनेक अडचणींचा सामना डीजे व्यावसायिकांना करावा लागतोय। अखेर डीजे चालकांनी रस्त्यावर उतरत डीजे बंदी विरोधात आवाज उठवलाय। अग्रसेन महाराज पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न झाला। यावेळी आम्ही सर्व प्रकारचा टॅक्स भरूनही आमच्यावर अन्याय का, अशी विविध प्रकारचे फलक लक्षवेधी ठरलेत। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।